सी 24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। उन्हाळा आलाय, गरमी जाणवायला लागली आहे, पण चिंता नको। इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव, साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंड कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। सामायिक बांधावरती लावलेल्या तारेला विद्युत प्रवाह सोडल्यानं त्याला चिटकून लाख येथील विविध कार्यकारी सेवा संस्थेचे चेअरमन तथा तंटामुक्ती अध्यक्ष भास्कर भाऊसाहेब खाडे यांचा मृत्यू झाल्याची घटना राहुरी तालुक्यातील लाख परिसरामध्ये 21 एप्रिल रोजी घडली होती आणि या प्रकरणी 2 जणांवरती राहुरी पोलीस ठाण्यामध्ये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला। अमोल संभाजी खाडे यांनी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटलंय की खाडे यांची राहुरी तालुक्यातील लाख शिवारामध्ये शेती आहे आणि शेजारी गयाबाई आढाव यांची शेती आहे। गयाबाई यांचा मुलगा संदीप आढाव यांना शेताच्या सामायिक बांधाजवळ एक तार लावलेली आहे आणि तो त्या तारेमध्ये विद्युत करंट सोडत असतो। भास्कर भाऊसाहेब खाडे हे 21 एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास त्यांच्या शेतामधील ऊसाला पाणी देत होते। त्यावेळी भास्कर खाडे यांना बांधावरती असलेल्या विद्युत तारेचा धक्का लागून ते बेशुद्ध पडले। बराच वेळ झाला, मात्र आपले आजोबा परत आले नाही, म्हणून त्यांचा नातू अमोल खाडे हे त्यांना पाहण्यासाठी गेले। त्यावेळी भास्कर खाडे हे विद्युत तारेला चिटकून बेशुद्ध अवस्थेमध्ये पडलेले दिसले। त्यानंतर विद्युत पुरवठा बंद केल्यानंतर त्यांना तारेपासून बाजूला घेऊन तातडीनं राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आलं, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचारांपूर्वीच त्यांना मयत घोषित केलं। या प्रकरणी अमोल खाडे यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात गयाबाई भीमराव आढाव आणि संदीप भीमराव आढाव यांच्या विरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, सी 24 तास, राहुरी।